चांगल्या साईजची पापलेट आलेली आहेत. बर्फ टाकून ठेवले जातात कारण नॉर्मल नको व्हायला. काढल्या त्यातच बर्फ टाकतात लगेच, त्यासाठी आहे. पण ताजी आहेत पापलेट, चांगली बघू शकता. कडक आहेत, कडक चांगली पापलेट आहेत, ताजी. किती 6 आहेत ना? मोठे बघतोय मी आधी. 11 पीस आहे. 11 800ला दिले. 800ला. ओके ठीक आहे. काय भाव आहे कोळंबीचा? ओके, टोपली भरून कोळंबी एवढी 1000 रुपयाला सगळी ताजी कोळंबी आहे. टोप भरून आहे, म्हणजे ही टोपली भरून आहे. 1000 रुपयाला. अजून भाव कमी करतात मावशी. 800ला बोलता येते. पहाटेचे 4:30 वाजलेत आणि आत्ता चाललो अलिबागच्या बंदरावरती. मासे आले असणारे मोठ्या प्रमाणावर, बोटी पण गेले त्या आतमध्ये. तर आज डिटेलमध्ये जरा व्हिडिओ बनवूयात आणि दाखवूयात काय काय चालले अलिबागच्या बंदरावरती. चला भेटूयात डायरेक्टली. काय हवाल आहे, किती मासे आलेत चला बघूया. रविवार इतकी गर्दी नाही पण बऱ्यापैकी आहे मासे. बाजार चालू झाला आहे आणि मस्तपैकी बोटी वगैरे आलेल्या आहेत. टोपल्या भरायला सुरुवात झाली आहे. 4:30 वाजलेत तरी पण बघा ही गर्दी. मोठ्या प्रमाणावर सुरमई आले ते. इकडे पापलेट आहे, साईजनुसार पापलेट असतात. प्रचंड गर्दी झाली आहे. एक 800 850 850 850 850 900 900 1000 300 350 400 450 5 5.5 5.5 5.5 600 700 7 7.5 7.5 700 700 700 7.5 7.5 7.5 सुरमई बोला 600 650 700 750 800 सुरमई स्वस्त आहे 800 800 850 सुरमई 850 सुरमई 850 सुरमई 5 आहे 850 850 सुरमई 5 सुरमई 850 850 सुरमई 850 850 ही बोट आहे आणि संपूर्ण मोठी बोट आहे. त्या बोटीमध्ये सगळे मासे वेगळे केले जातात आणि तुम्हाला दाखवतो जरा जवळून. आणि इथं मासे निवडले जातात. ठीक आहे, बर्फ से निकल रहा है क्या अभी? बर्फ से निकल रहे अभी. हे बर्फात घालून आणले जातात आतमधून, समुद्रामधून मासे. त्याचा दूर येतो, जास्त दूर थंड आता, त्यामुळे तुम्हाला थोडं ब्लर दिसेल. तर सगळं आतमध्ये खूप मोठा बर्फ फ्रीज केला जातो. तर त्यातून सगळं हे मासे सेपरेट करण्याचं काम चालू आहे आता. तर इथं भरपूर मासे सेपरेट केलेले आहेत. बांगडा आहे इथे संपूर्ण, ही बांगड्याची डोली आहे. इकडे भरपूर सगळ्या टोपल्या भरलेल्या आहे, दाखवतो मी. इथं पण बांगडा आहे, इथं बांगडा आहे, इथं बांगडा आहे, इथं बांगडा आहे. इकडे कुपा वगैरे सगळा मिक्स मच्छी आहे. ही आता आलेली बोट आहे. तर बोटीतून पकडल्या लगेच खाली टाकीमध्ये टाकले जातात आणि आतमध्ये फ्रीज असतो चांगला. तो फ्रीजरने तर पूर्ण पॅक झालं आहे. तर एक पाणी टाकून काढण्याचं काम चालू आहे. खूप मेहनत असते यामागे. आता हे सगळे
औक्षणसाठी चाललंय सगळं. हे सगळे मासे तिथे टोपल्या भरून नेतात आहे. आणि इकडे आपली बोली लागलेली आहे. आज तुम्हाला चंद्र पण दाखवतो. ते चंद्र आहे, तिथे चंद्र दिसेल तुम्हाला. चंद्र आलाय चांगला, ढगाळ वातावरण संपलंय सगळं, तर चंद्र आलाय चांगला. त्यामुळे चंद्राच्या प्रकाशातली मासेमारी, हे मासे. आणि इकडे संपूर्ण बोट लागलेले आहेत. इथे बोटी दिसतील तुम्हाला. अजून टाइम लगता है एक बार अंदर गए जाने के बाद आने में? 8 दिन 10 दिन। मच्छी के ऊपर है। हाँ, जैसा मच्छी मिलेगा वैसा फिर आने का। एक दिन में मिल जाएगा तो एक दिन में आ जाएगा। हाँ 2 दिन में मिलेगा 2 दिन में, 10 दिन 15 दिन। हाँ, पूरा अंदर जाते हो? हाँ। हाँ, अच्छा। नेटवर्क नहीं रहता। हाँ, फिर क्या ऑकी टॉकी से बात करते? ऑकी टॉकी ना. पूर्ण बर्फ भरलेला आहे, कारण एकदा बोट आतमध्ये गेल्यानंतर वेळ लागतो यायला. तर हा संपूर्ण बर्फ आहे घेऊन गेलेला. आठवडा ही लोक त्यांचे रेनकोट वगैरे मला दाखवतोय. हे बोटीत मासे असे काढले जातात. नॉर्मल केले सगळं पाणी टाकून. आतमध्ये खूप कूलिंग मोठ्या प्रमाणात आहे. तिथं असे मासे काढले जातात. किती कष्ट आहे या मागे पण. बोटीतले मासे असे काढले जातात. खूप मेहनत आहे. आणि एका बोटीवर इतकी लोक कामं करतात. खंडोबाची पालखी बोटीचं नाव. आणि हे मासे या बोटीवरचे. ही छोटी पापलेट आहे, साईजनुसार आहे पापलेट. इकडं बोली पण चालू आहे. आपण आधी ते कवर करून. मोठे मोठे मासे छान मस्तपैकी ताजे मासे आले ते बोटीवरचे. इथं परत कुपा माशाची डोली भरून आली आहे. ताजा मासा आहे कुपा मासा हा. डोली भरून आली आहे चांगली. त्याच्या मागं बांगडा आहे. बांगड्याची पण डोली आहे इथे भरून आलेली. आणि इकडे सुरमया पण दिसतात. 1200 1300 कुपा 1300 मोठा कुपा 1300 मोठा कुपा 1300 1300 रुपये डोली. हा भोय मासा आहे. ताजा भोय मासा आहे हा. इतका मोठा असतो. तो डिटेल दाखवतोय. एवढेच होईल. 5.5 7.5 700 7.5 700 7.5 800 8.5 8.5 8.5 900 9.5 9.5 पोपट जोडी आकाश 9.5 सुरमई आली ताजी. आणि घेणाऱ्यांची किलोवर घेण्यात आलं. आणि जसं काही इथे टोपलीमध्ये घेता येते काढून. पण बोटी भरपूर आहेत. इकडे मागे भरपूर बोटी आलेल्या आहेत. तर ह्यांच्याच बोली चालू आहे. 500 5.5 600 6.5 700 700 7.5 7.5 7.5 7.5 800 चला पोपट 800 800 चला पोपट 800 पोपट 800 8.5 8.5 8.5 900 900 900 9.5 9.5 9.5 9.5 950ला गेला पोपट मासा. फुटलेले असतात खाली. 700 एक खवणे कुमार 700 7.5 7.5 8 8.5 9 9.5 1 15 11 11 12 12 13 13 13 13 13 तांबोला 1000 50 11 11.5 12 12.5 13 13 13 13 14 14 14.5 14 14 15 15 15 15 15 धाडबाचा बोला 500 550 550 600 750 750 750 700 700 7.5 7.5 7.5 7.5 धाडबाचा 7.5 7.5 7.5 7.5 7.5 7.5
एक खवले गोवा 500 खवले गोवा 500 5.5 5.5 6 7.5 7 7.5 8 8.5 8.5 9 9.5 1000 1000 1050 1050 1050 1 12.5 13 13.5 14 14.5 15 15.5 16 16 16.5 बोललो तर 15 15 17 बोलते ती 17.5 18 बोट आहे इथे, छोटी बोट आहे. त्या बोटीवरचं मासे काढण्याचं काम चालू आहे. थोडं दाखवतो, अंधार आहे जास्त. इथं मासे काढण्याचं काम चालू आहे. भरपूर मासे आहेत बोटीवरती. हे बोटीवर मासे काढण्याचं काम चालू आहे. इथं पोपट मासा, कुपा आणि इथं आतमध्ये भरपूर मासे आहेत. दिसत नाही अंधारामुळे. ही छोटीशी बोट आहे, खूप छोटी बोट आहे. ये कितना टाइम लगता है इसको जाकर आने के लिए अंदर? अंदर एक बार गए तो कितना टाइम लगता है वापस आने के? 12 दिन। ये छोटी बोट भी ये साथ में रहेगा ना इसके। इसके साथ है क्या, बड़ी बोट के साथ? अच्छा, ले चल। हे मोठे बोटी बरोबर ही छोटी बोट आहे. छोट्या छोट्या मोठ्या बोटीची पण एक छोटी बोट असते साईड बाई. हे दाखवायचं आहे. मी आत्ता बोटीवर उभा आहे आणि वरून एक बाजाराचा व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला. वरून एक बाजार कसा दिसतो आपला. प्रचंड गर्दी झाली आहे, प्रचंड गर्दी आहे. पाय ठेवायला जागा नाही. आज मंगळवार आहे आणि उद्या संकष्ट चतुर्थी आहे. तरी पण आज बाजारात प्रचंड गर्दी आहे, कारण उद्या खाणारे कोणी नसणार आहे. सो खाणारे जास्त आजच आहे. प्रचंड गर्दी झाली आहे. तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवणार आहे आता. हा बाजाराचा टॉप व्ह्यू आहे. वरून बघू शकता प्रचंड गर्दी आहे, माणसंच माणसं. उजाडलेलं नाही आहे. इकडे चंद्र आहे, कारण आता पूर्ण ढगाळ वातावरण जे होतं ते संपलं आहे. चंद्र आला आहे छान. चंद्राच्या प्रकाशातली मासेमारी असणार आहे आता. आणि ही गर्दी आपण भरपूर कव्हर केलं आहे, पण गर्दीमुळे इतकं होत नाही. तुम्हाला आज बोटीवरचं बऱ्याच गोष्टी दाखवल्या ते. बोटीवर जाऊ नाही शकत, कारण एकदा बोट गेली तर 8-10 दिवस लागतात आणि आतमध्ये काहीच नेटवर्क नाही. आपण तर नाही राहू शकत एवढे नेटवर्कशिवाय. सो जातात ते खूप, त्यांना खूप सलाम आहे, कारण इतका वेळ आतमध्ये जाऊन आपल्यासाठी मासे आणतात. सो हा सगळा संपूर्ण टॉप व्ह्यू आहे बाजाराचा. ओले बोंबील पण आले आहेत मोठ्या प्रमाणावर. हे ओले बोंबील आहेत, चांगले झाले, मोठे मोठे आहेत, जाडवाले ओले बोंबील आहेत. इथं मीडियम साईजचे आहेत हे ओले बोंबील. काढण्याचं काम चालू आहे अजून. ही पापलेट आहेत, टँकमधली पापलेट दाखवतो तुम्हाला. ही ताजी ताजी पापलेट आहे, साईज पण चांगली आहे. चांगल्या साईजची पापलेट आलेली आहेत. बर्फ टाकून ठेवले जातात, कारण नॉर्मल नको व्हायला. काढल्या त्यातच बर्फ टाकतात लगेच, त्यासाठी आहे. पण ताजी आहेत पापलेट, चांगली. बघू शकता कडक आहेत, कडक चांगली पापलेट आहेत, ताजी ताजी. 1000 रुपयाची. किती 6 आहेत ना? मोठे बघतोय मी आधी. 11 पीस आहे. 11 800ला दिले. 800ला. ओके, ठीक आहे. कोलबी पाहिजे? काय भाव आहे कोलंबीचा? ओके, टोपली भरून कोळंबी एवढी 1000 रुपयाला सगळी. सगळी ताजी कोळंबी आहे. टोप भरून आहे, म्हणजे ही टोपली भरून आहे. 1000 रुपयाला येते. अजून भाव कमी करतात मावशी. 800ला बोलताय ते. ओके, नाही ठीक आहे, ठीक आहे. हंगाम खूप मोठ्या प्रमाणावर चालू झाला आहे आणि भरपूर मासे आले ते. तर आता मी एवढं शूट केलं आहे, कारण मला मासे घ्यायचे नाहीत आज. मला बाहेर जायचं आहे, त्यामुळं आज मासे नाही घेते मी. पण फक्त आज मार्केट दाखवण्यासाठी तुम्हाला आलेलो होतो. मार्केट प्रचंड भरलं आहे, भरपूर मासे आले ते. आणि ॲक्च्युली आता सीझन चालू झाला आहे. हा सगळा पाऊस कमी झाला आहे, आता सीझन चांगलं चालू झालं आहे. आता वेदर जर बघितलं तर अलिबागमध्ये पाऊस नाही दाखवत आहे, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं वेदर आहे. आणि खरं पावसाचा सीझन तर संपला आहे, मासे खाण्याचा सीझन चालू झाला आहे. वर चंद्र आहे, चंद्र बघू शकता. आणि त्याच्यामुळे तर पाऊस नसल्यामुळे मासे भरपूर येणार आहेत. आता बोट यायला सुरुवात झाली. तुम्हाला बोटीवर सुद्धा दाखवलंच आहे मी. जर तुम्हाला यायचं असेल तर रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे वार आहेत. याच वारी या वारी जास्त असतात, पण आज मंगळवारी नेमकी उद्या चतुर्थी आहे, त्यामुळे आज थोडी खाणाऱ्यांची पण गर्दी असणार आहे, कारण उद्या बऱ्यापैकी कमी असणार आहे. तर असाच एक वार बघून या, त्या वारी जास्त
माहीत होतं त्या दिवशी बार्गेनिंग पण जास्त करता येते. बार्गेनिंग जास्त म्हणजे तुम्हाला जास्त स्वस्त पण बसतील मासे. तरी या भरपूर मासे खा. अलिबागमध्ये मासे स्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे. भरपूर मासे येत इथे. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या काही कमेंट्स असेल नक्की मला कमेंट करून कळवा. तुम्हाला काही विचारायचं असेल, प्रश्न असतील नक्की विचारा. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचवले जातील. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.